हिचीच बहीण आहे गाईच ती आणि नीरज तिचा राग येतोय. वा ती अशी तोंड होती ती काहीच पैसे नाही ना मला झोप ना तिला झोप नुसते गाणे. सो हे गाईज तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज नाही कुठे गेलो, आपल्याला उद्या जायचं कॉलेजला. खिशात पैसे नाही काय नाही तरी कुठं जायचे, कॉलेजला जायचे. सो काय खरं आहे काय, सोयाबीन काढायला आली का नाही बोलले. बाप कोणती सोयाबीन गावाकडली काहीच गावाकडे सोयाबीन वावरात ते विचारायलेत भाई काय विषय काय. वावरावाला आहे पण मला काय माहिती आली का नाही, आपल्याशिवाय मार्गच नाही काहीच. ये बड़ी अच्छी बात कही आप. तेवढा हाही पैसा असल्याशिवाय माणसाला करमत नाही. खिशामध्ये एक ना एक रुपया तरी पाहिजे काहीच, नाहीतर 1 रुपया नसतं ना भाई उंदरावणी तोंड होते डायरेक्ट. अशी तोंड होती काहीच पैसे नाही. पैसा 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 कैसा लगा मेरा मजाक. पोखरीची म्हातारी घरी आहे गाई, तिला ना ऐकू येतंय, मोठ्यानं बोलावं लागत असतं, तिला ऐकू येतं. तिला घरीच असते झोपल्याली. ते गाणे लावून दिली तिच्या इतकुशा फोनामध्ये गाई, अरे भंग करून टाकते माझं डोकं सारं. ना मला झोप ना तिला झोप नुसते गाणे. काय सांगताय, हिचीच बहीण आहे गाईच ती आणि नीरज तिचा राग येतोय. वा अपने तो अपने होते असं गाणं सांगायच्या ऐवजी गाणं असं लावावं लागणार आहे आता. कितना बदल गया इंसान कितना. वरण रात्री खिचडी केली होती आम्ही. काय खायचं मला अंडे खावा वाटायला गाईज. बघू काय भेटते संध्याकाळी काय नाही. मला खेकड्या खावा वाटायला गाईज. तू नाही म्हणजे इकत बोललो इकत. अच्छा हमको सिखा रिया है. नाद करा तुम्ही पण. खेकडीचा कुठं बंगा म्हणजे खेकडीचा बंगा. खेकडीचा बंगा म्हणजे कोड्यास. आपल्या मातृभाषा कोड्यास भाजी डायरेक्ट. खेकडीचा बंगा. खेकड्याचा बंगा. अरे वा. माशी मला कधीच खावत नाही का. माशी एकदम घाण असतात काही, खाजवू नका. इतकुलते मासे असतात ते कधीच खायचे नाही. मोठ्याले मासे खायचे डायरेक्ट आपल्याला तेच दिसते तेच. पण बारकाले मासे खाऊ नका. एकदा कधी नड्यामध्ये काटा गुतला ना नुसत्या भाकरी खाऊ खाऊ परेशान माणूस वकत फिरतो. अरे काय एक वेळेस नड्यामध्ये ना काटा गुतला होता गाईज. जेवणच केलं नव्हतं म्या. नुसती कोरडी भाकर गाईज नुसती तर गाईज घरी करमत नाही, त्यामुळे मी माझ्या आजीकडे आलो इकडं फाट्यावर. बघू शकतो इथं काही करमना.